भोगी सण विशेष भाग. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण भोगी या सणाविषयी बोलणार आहोत. तर 13 जानेवारी 2026 रोजी भोगी हा सण आहे. तर या दिवशी काय खावं काय खावं नाही आणि आपल्याला या सणाला काय दानधर्म करायचा आहे, कोणत्या गोष्टी पाळायच्यात हे आपण सगळं पाहणार आहोत. 13 जानेवारी भोगी. चुकूनही खाऊ नका ही एक भाजी, अन्यथा भोगावे लागतील भयंकर परिणाम. मी असं थंबनेल लिहिलंय. ते का लिहिलंय मैत्रिणींनो, त्याचं कारण सांगते. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं एक विशेष महत्त्व असतं. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, याच आनंदाच्या दिवशी कळत नकळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यात दुःख आणि दारिद्र्याची सावली आणू शकते. म्हणून हा आजचा खास व्हिडिओ. आजकाल प्रत्येक घरात एकच ओरड असते, हातात पैसा टिकत नाही, आपल्या मुलांची प्रगती खुंटली आहे किंवा घरात सतत कटकटी होतात. मैत्रिणींनो, विचार करा, तुम्ही खूप कष्ट करता, देवाची भक्ती करता, तरीही नशिबाची साथ कधी कधी मिळत नाही. कदाचित याचं उत्तर तुमच्या स्वयंपाकघरात दडलेलं असू शकतं. भोगीच्या दिवशी आपण आवर्जून लेकुरवाळी भाजी करतो, पण या दिवशी अशी भाजी का करतात, जी चुकूनही घराच्या उंबरठ्याच्या आत आणायची नसते आणि खायची नसते? तर अजिबात नाही. जर ही भाजी या दिवशी तुमच्या ताटात आली तर मात्र भयंकर आर्थिक संकट आणि घरात अशांतता निर्माण होऊ शकते. ती भाजी कोणती आणि या संकटातून वाचण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असतं. तर मैत्रिणींनो, भोगी म्हणजे आनंद उपभोगण्याचा दिवस. या दिवशी आपण निसर्गाची पूजा करतो, पण शास्त्रात असं म्हटलं आहे की विशिष्ट तिथीला काही गोष्टी वर्ज्य करायच्या असतात. तुमच्या घरातील लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा तुम्ही नियमांचं पालन करता. जर मुलांच्या लग्नात अडथळे येत असतील किंवा पतीच्या नोकरीत प्रगती होत नसेल तर आजचा हा उपाय तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. सख्यांनो, आता मी तुम्हाला एक असा सिद्ध उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरातील इडापिडा दूर करेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागेल 2 लवंगा आणि भीमसेनी कापूर. तर उपाय करण्याची पद्धत कशी आहे ती पहिली समजून घ्या. हा उपाय भोगीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी करायचा आहे. विशेष महत्त्व, उपाय करताना तुमचे तोंड हे पूर्व दिशेला असावे. आता कृती ऐका कसं करायचंय ते. एका पितळाच्या किंवा मातीच्या दिव्यात 2 भीमसेन कापूरच्या वड्या ठेवायच्यात. त्यावर 2 अखंड लवंगा, ज्याला फूल आहेत अशा, त्या तुटलेल्या नसाव्यात अशा ठेवा. त्यानंतर आपल्याला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये दाखवायचा आहे. विशेषतः घराच्या कोपऱ्यात आणि मुख्य दरवाजापाशी हा धूर आपल्याला न्यायचा आहे. मंत्राचा जप करायचा आहे. हा धूर दाखवताना आपल्याला मनापासून 108 वेळा मी जो मंत्र बोलणार आहे तो बोलायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ. तर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. या उपायाने तुमच्या घरात नक्कीच फरक पडेल. हा उपाय करताना मनात भाव असावा, तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता या धुरासोबत नष्ट होऊन जातात आणि घरामध्ये सुख समृद्धी घरात प्रवेश करते. तर आता आपल्याला कोणती भाजी वर्ज्य करायची आणि काय काळजी घ्यायची ते पाहूया. आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. सख्यांनो, भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण आपण खातो, पण कडू कारलं किंवा कांद्याचा अतिवापर किंवा लसणाचा अतिवापर या दिवशी टाळला जातो. विशेषतः ज्या भाज्या जमिनीत आत खूप खोलवर वाढतात, उदाहरणार्थ मुळा किंवा लसूण, काही विशिष्ट ग्रंथानुसार हे मी तुम्हाला सांगितले, त्या या दिवशी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत, कारण हा दिवस सात्विकतेचा आहे. तामसी भोजन या दिवशी केल्यास घराची बरकत जाते असं मानलं जातं. व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत की संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या 5 वस्तूचे दान केल्याने पितृदोष दूर होणार आहे.
आपण भोगीचे महत्त्व पाहिले. आपण बोलणार आहोत मकर संक्रांतीबद्दल. संक्रांतीचा सण म्हणजे केवळ तिळगुळ घ्या खाण्याचा सण नाही, तर हा दिवस आहे आपल्या आयुष्यातील दोष मिटवून पुण्य पदरात पाडून घेण्याचा. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या प्रगतीमध्ये येणारे अनेक अडथळे हे पितृदोषामुळे असू शकतात. घरात आजारपण, लग्नाचे योग न जुळणे किंवा मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे ही पितृदोषाची लक्षणे असतात. पण घाबरू नका, वर्षातील सर्वात मोठा मुहूर्त म्हणजे मकर संक्रांती. हा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. आज मी तुम्हाला अशा 5 वस्तू सांगणार आहे ज्याचे दान केल्याने तुमचे पूर्वज तृप्त होतील आणि तुम्हाला शुभाशीर्वाद देतील. मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण आहे आणि वर्षाच्या पहिल्या सणाला आपण हे घरगुती सोपे उपाय केले की आपलं पूर्ण वर्ष अगदी चांगल्या पद्धतीने जाणार आहे. तर मैत्रिणींनो ऐका, पितृदोष आणि संक्रांतीचा संबंध. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला उत्तरायण म्हणतात. हा काळ देवांचा मानला जातो. या पवित्र काळात केलेले दान थेट आपल्या पितरांपर्यंत पोहोचले जाते. जर आपण योग्य वस्तूंचे दान केले तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरावरील संकटांचे सावट दूर होते. 5 विशेष वस्तूंचे दान. आता आपल्याला काय द्यायचंय ते नीट लक्ष देऊन ऐका. या 5 वस्तू कोणत्या आहेत ज्या आपल्याला दान करायच्या आहेत? त्यात पहिली गोष्ट म्हणजे काळे तीळ, सर्वात महत्वाचे. पितृदोषासाठी काळे तीळ हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. संक्रांतीच्या दिवशी एका तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात थोडेसे काळे तीळ टाका आणि हे सूर्यदेवाला अर्पण करा. तसेच गरिबांना काळ्या तिळाचे लाडू दान करा. यानंतरची दुसरी गोष्ट आहे गूळ आणि तूप. गूळ हा सूर्याचा कारक आहे आणि तूप हे सात्विकतेचं प्रतीक. गूळ आणि तुपाचे दान केल्याने घरात अन्नाची कमतरता कधीच भासत नाही आणि पितरांचा आशीर्वाद नेहमी आपल्याला मिळतो. तिसरी वस्तू म्हणजे नवीन वस्त्र, विशेषतः काळ्या रंगाचे, घोंगडी किंवा गरम कपडे. कारण जानेवारी महिन्यात थंडी असते आणि अशावेळी गरजू व्यक्तींना काळी घोंगडी आणि उबदार कपडे दान केल्याने राहू आणि केतूचे दोष शांत होतात आणि पितृदोषा दूर होण्यास मदत होते. आता चौथी गोष्ट ते म्हणजे 7 प्रकारचे धान्य. तुम्ही ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हरभरा, मूग आणि उडीद या 7 धान्यांचे मिश्रण दान करा. याला सप्तधान्य दान म्हणतात. यामुळे घरातील नकारात्मकता बाहेर जाते. आणि आता 5वी गोष्ट ते म्हणजे पाणी भरलेलं भांडं. शक्य असल्यास मातीचे किंवा तांब्याचे भांडे पाण्याने भरून दान करा. तृप्त पूर्वज तुमच्या आयुष्यात सुखाची बरसात करतात. आता पाहूया दान करण्याची योग्य पद्धत आणि दान करताना बोलायचे मंत्र. तर मैत्रिणींनो, दान करताना तुमचं तोंड शक्यतो दक्षिण दिशेलाच असावं, कारण ही पितरांची दिशा मानली जाते. म्हणून मनात त्यांचे स्मरण करा आणि दान देताना हा मंत्र बोलायचा आहे, ओम पितृभ्य नमः. हे दान तुम्ही एखाद्या ब्राह्मण किंवा गरजू व्यक्ती किंवा मंदिराच्या अन्नछत्रामध्ये करू शकता. मुख्य म्हणजे दान देताना मनात गर्व नसावा, तसेच कृतज्ञता असावी. मैत्रिणींनो, आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असावे आणि घरात अखंड लक्ष्मी नांदावी असं वाटत असेल तर हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या श्रद्धेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन.